स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। बाळासाहेबांच्या हयातीत आणि नंतरही अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली। त्यापैकी नवीन मुंबईमधील एक लोकप्रिय नेते गणेश नाईक हे एक आहेत। त्यांनी शिवसेना सोडली, पण आपले चिरंजीव सोडून त्यांनी कोणालाही आपल्याबरोबर नेले नाही। थोडक्यात म्हणजे त्यांनी पक्ष आणि पक्षचिन्ह चोरले नाही। त्याचप्रमाणे शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेब, उद्धवजी, आदित्य आणि मातोश्रीवर टीका केली नाही। म्हणून ते आधी राष्ट्रवादी व नंतर भाजपा पक्षात गेल्यानंतरही निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांच्याशी कधीही वैर केले नाही आणि गणेश नाईक परिवाराने शिवसैनिकांना कधी त्रास दिल्याचे ऐकिवात नाही। नवीन मुंबईतील शिवसेना शाखावर सुद्धा त्यांनी मुघलाप्रमाणे हल्ला केला नाही। एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली हे सुद्धा त्यांच्या मनाला पटले दिसत नाही। आता ठाणे जिल्ह्यात त्यांचा जनता दरबार भरू लागला आहे। गद्दारांना त्यामुळे धडकी भरली असेल। गद्दारांना क्षमा नाही, हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे तत्व ते भविष्यात चांगलेच अंमलात आणतील अशी अपेक्षा आहे।